ठीक आहे. उपोषणाला का बसले आहे तुम्ही? माझं नाव मनोज नागू मोरे, राहणार नागापूर. इंडियन ऑइलच्या विरोधात आमच्या जमिनी 1997च्या एंडिंगला त्यांनी आमच्या जमिनी हस्तांतरित केल्या. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की घरातील एक व्यक्तीला आम्ही कंपनीमध्ये कायमस्वरूपी तत्त्वावर हजर करून घेऊ. पण आजपर्यंत त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद त्या गोष्टीसाठी दिला नाही. वारंवार आम्ही प्रतिसाद त्यांच्याकडून घेतला, वारंवार पत्रव्यवहार केले, तरी पण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला हवंसं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे. टाळाटाळीची उत्तरं देता, त्यामुळं आम्ही तो उपोषणाला बसलेलो आहे. किती लोकांची आणि किती जमिनी गेलेली आहे या प्रकल्पात? आत्तापर्यंत तर भरपूर लोकांची गेले, त्यापैकी काही जण त्यांनी कामावर घेतलेले आहे. पण आता असे 12 ते 15 लोक असे आहे का त्यांचे वारसदार तयार आहेत कंपनीसाठी, वयात पण आहेत, पण कंपनी त्यांना घेत नाही कामावर. कंपनी उडवाउडवीची उत्तरे देते, त्यांना सांगते की तुम्ही हे घेऊन या, ते घेऊन या, तुमच्या आपसमध्ये संपत्ती घेऊन या. कधी म्हणते वॅकेन्सी नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं कारण करून ते आम्हाला एकतर कंपनीच्या गेटवर गेल्यावर ते आम्हाला मध्ये घेत पण नाही सर, मध्ये पण घेत नाही आम्हाला. मग आम्ही अशा वेळेस आम्ही काय करायचं? त्यामुळं आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे. पण आज कालपासून कशासाठी बसलेले तुम्ही?